श्रीराम. भगवंताचं स्मरण ही सद्बुद्धी. परमेश्वर सर्व ठिकाणी भरलाय, सगळं विश्व व्यापून आहे. मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही? ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल त्यालाच परमेश्वराचं अस्तित्व जाणवेल, इतरांना नाही. म्हणून तशी भावना असणं जरुरीचं आहे आणि ती उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे. मी नामस्मरण करतो असं जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असं मला वाटतं. कारण जी व्यक्ती नामस्मरण करते ती स्वतःचा उद्धार करून घेत असते, म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करत असते. बुद्धिवाद्यांना एक शंका येते की परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे तर मग दुर्बुद्धी झाली तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल? याला उत्तर असं आहे की बुद्धिदाता परमेश्वर आहे हे अगदी खरं आहे, पण त्या बुद्धीची सद्बुद्धी किंवा दुर्बुद्धी का होते हे पाहणं जरुरीचं. प्रकाश आणि काळोख या दोहोलाही कारण सूर्यच असतो. सूर्याचं अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे. तसंच भगवंताचं स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण हे दुर्बुद्धीला कारण आहे. म्हणून बुद्धिदाता परमेश्वर हे जरी खरं असलं तरी सद्बुद्धी वा दुर्बुद्धी ठेवणं हे मनुष्याच्या हातात आहे. भगवंताचं स्मरण ठेवलं म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही. म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावं आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण. सगळं सोडून भगवंताच्या स्मरणात राहिलं पाहिजे, पण व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवणं ही त्याहीपेक्षा श्रेष्ठ गोष्ट आहे. भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडे लावणं जरुरीचं आहे. भगवंताचं अनुसंधान ठेवलं म्हणजे दिवस त्याच्याकडे लागतो. अशा रीतीने आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधानात घालवला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे. अनुसंधानात स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब हे भेद नाहीयेत. इतर साधनांनी जे साधायचं ते नुसत्या अनुसंधानाने साधतं. हाच या युगाचा महिमा आहे. इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र होणं याला अनुसंधान असं म्हणतात. भगवंताचं अनुसंधान हेच खरं पुण्य आणि हीच आयुष्यात मिळवण्याची एकमेव गोष्ट आहे. एक भगवंताचं अनुसंधान ठेवा म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील. भगवंताला अनन्य भावे अशी प्रार्थना करा की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझं अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. श्रीराम.